नमस्कार, विद्या अँड श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी आले पुन्हा गाडगे अँड सन्समध्ये, जे की लोकेटेड आहे विमाननगर फिनिक्स मॉल नगर रोड इथे. तर आज आपण इथलं बँगल्सचं कलेक्शन पाहणार आहोत. तर चला पाहूया सुंदर कलेक्शन. नमस्कार मॅम, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार, मी PNG अँड सन्समधनं कल्पना बोलते आहे. आमचं शॉप आहे विमाननगरमधील फिनिक्स मॉलमध्ये. LG फ्लोअरला आमचं शॉप लोकेटेड आहे. सो आपल्याला मी आता बँगल्सचे डिझाईन्स दाखवेल, काही व्हरायटीज दाखवते. आपल्या शॉपमध्ये काय काय व्हरायटीज आहेत. जाळी पाटली बँगल्स आहेत. यांना मेकिंग चार्जेससुद्धा अगदी कमी असतात. तरुण वर्गामध्ये ह्या महिलांमध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. मोस्टली कस्टमर्स डेली यूजसाठी याला रेफरन्स घेतात, ह्या मोस्टली घेतात. त्याच्या मोस्टली ऑर्डर्ससुद्धा होतात. हे 22 कॅरेटमध्ये असतात का? 24? हो, आपले सगळे दागिने 22 कॅरेटमध्ये आहे. हॉलमार्क आणि HYD सुद्धा मेन्शन केलेले असतात दागिन्यांवरती. याचे वेट काय आहे? ही एक बांगडी 18 ग्रॅमची आहे. आपण साधारण 15 ते 18 ग्रॅममध्ये अशी सिंगल बांगडी बनवू शकतो. सेम त्यामध्ये पाटली बांगडीसुद्धा आहे. ह्या पाटल्या येतील सेम जाळी पॅटर्नमध्ये. ह्यासुद्धा 25 ग्रॅमपर्यंत, 25 ते 30 ग्रॅमपर्यंत एक बांगडी बनवू शकतात तुम्ही. त्यामध्ये अजून एक कलेक्शन आहे रोडियममध्ये, रोडियम पॉलिशमध्ये. 22 कॅरेटमध्येच असतात ह्या, पण यांना पॉलिश जी आहे ती रोडियमची असते. रोडियम पॉलिशमध्ये तुम्ही अशा बँगल्स घेऊ शकतात. काही महिला वर्गांना असं हवं असतं की आम्हाला वेस्टर्न इंडियन दोन्ही वेअरवरती जाईल अशा पद्धतीचे डिझाईन्स हवे असतात, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन राहील. ह्याचं वेट काय आहे? ह्या बांगड्यांचं वजन आहे 15 ग्रॅमपासून एक सिंगल बांगडी मिळते. सेम त्यामध्ये पण पाटल्या आहेत. जर कोणाला ब्रॉडनेस जास्त हवी असेल तर ते सुद्धा घेऊ शकतात. 21 ग्रामची एक बांगडी बनेल ती. आणि तुमच्या सायझिंगनुसार, हाताच्या सायझिंगनुसार वजन कमी जास्त होऊ शकतं. पुन्हा त्यामध्ये अजून आपले टिपिकल ज्या बांगड्या म्हणतात, पाटली बांगड्या, त्यामध्ये होडीघाट पॅटर्न आहे. ही एक बांगडी आहे 14 ते 15 ग्रॅममध्ये. सायझिंगनुसार वेट कमी जास्त होईल. ह्या होडीघाट पॅटर्नसुद्धा नवीन डिझाईनमध्ये आलेले आहेत. डेली वेअरसाठी अगदी बेस्ट असतात, कारण ह्या आतनं पूर्ण सॉलिड असतात. आणि ह्याच्यावर वर्क, मिनी वर्क वगैरे काही नसतं. तर ह्या 22 कॅरेटमध्ये असतात का 24 कॅरेट? ह्या 22 कॅरेटमध्ये 22 कॅरेट. सेम त्यामध्ये पाटल्या, सेम डिझाईनमध्ये होडीघाटमध्ये. ह्याच्यावरती तासकाम केलेलं असतं आणि एक जो पोर्शन आहे तो प्लेन ठेवलेला असतो आणि त्याचा जो शेप असतो तो होडीघाट असतो, म्हणून याला होडीघाट पाटल्या म्हणतात. त्यासुद्धा डेली वेअरसाठी अगदी बेस्ट असतात. वेट काय आहे? यांच्या पाटल्यांचं वेट आहे 25 ते 28 ग्रॅमपर्यंत सिंगल बांगडी बनते. तसेच आता हा एक पॅटर्न आहे साबदानीमध्ये. ह्या सिंगल अगदी म्हणजे नाही का, ट्रेडिशनल आणि वेस्टर्न दोन्ही वेअरसाठी आहे. ह्या फॅन्सीमध्ये पण जातात. फॅन्सी लुकसाठी पण कस्टमर्स याला घेतात. ही एक बांगडी 12 ग्रॅमची बनते. 12 ते 14 ग्रॅमपर्यंत एक बांगडी बनते. 1 तोळ्याच्या वरती एक बांगडी जाते. हो, 1 तोळ्याच्या वरती एक बांगडी. सेम त्यामध्ये पाटल्या आहेत. जर कोणाला ब्रॉडनेस जास्त हवा असेल तर ते हे घेऊ शकतात. आणि पाटलीसाठी तुम्हाला साधारण 25 ते 30 ग्रॅमपर्यंत तुम्ही बनवू शकता. तसंच हे मिरर बँगल्स आहे. काही ठिकाणी याला दुबई पॅटर्नसुद्धा म्हणण्यात येतं. म्हणजे याला जी चकाकी असते, जी शाईन असते, आतनं प्लेटिंग असल्यामुळं आतमध्ये पूर्ण पॅक गोल्ड असतं, तर त्यामुळं हे जे जाळी पॅटर्न आहे त्याचं रिफ्लेक्शन त्यावरती येतं, म्हणून मिरर बँगल्स पण म्हणतात याला. आणि याची शाईन खूप छान असते. ही एक बांगडी तुम्हाला 13 ते 14 ग्रॅममध्ये तयार होते. ही एक बांगडी ओकेजनली यूजसाठी छान आहे, डेली यूजसाठी नाही. तर ओकेजनली यूजसाठी, सण समारंभासाठी तुम्ही वेअर करू शकता. सेम त्यामध्ये ह्या पाटल्या पण आहेत, ब्रॉडनेस जास्त. तसं काही वेळेला कस्टमरची डिमांड असते, आम्हाला अगदी पातळ नको, अशा ब्रॉड हव्या, ओकेजनली यूज करायचे फंक्शनसाठी. ही 2 तोळ्यामध्ये एक तयार होते. तसेच हे आपले स्टोन्समध्ये आहेत. हे मीना वर्क नाही, स्टोन वर्क आहे, कलकत्ते विथ स्टोन्स. हे आपण खूप छान दिसतात ओकेजनली यूजसाठी. ही सिंगल बांगडी बघा 15 ग्रॅमची एक. हे 4चा सेट असतो ना? हां, तुम्ही 4चा सेट जरी असला पण तुम्ही सिंगल बांगडीसुद्धा घेऊ शकता. असं कंपल्सेशन आहे की तुम्हाला पूर्ण सेटच घ्यायचा आहे. तुम्ही सिंगल बांगडी घेऊ शकता. आणि त्यामध्ये सेम पाटल्या. पुन्हा हा 6चा सेट आहे.
फंक्शन वेअरसाठी खूप छान कलेक्शन आहे हे. तसंच आता तुम्ही गोकाकमध्ये बघू शकता. गोकाकमध्ये हे घेरू पॉलिशमध्ये येईल. याच्यावरती स्टोन्स असतात आणि फ्लावर वगैरे यांचं खूप छान डिझाईन्स बारीक वर्क केलेलं असतं. या फंक्शन वेअरसाठी खूप प्रसिद्ध आहेत. ह्याच्यावरती हे मीना वर्क आहे का स्टोन वर्क? स्टोन्स आहेत. स्टोन्स आहे का? स्टोन वर्क आहे. ही एक बांगडी 14 ते 15 ग्रामपर्यंत तयार होते. सेम ते हा पूर्ण 6चा सेट आहे. ब्रॉडनेस कमी जास्त करून आपण बनवून देऊ शकतो. वेट काय आहे याचं? ही 14 ग्रामची आहे. ओके. सेम गोकाकमध्ये अजून एक डिझाईन आहे. ही 16 ते 17 ग्राममध्ये एक बांगडी आहे आणि हा पण पूर्ण 6चा सेट. ह्या 2 पाटल्या आणि 4 बांगड्या. अशा पद्धतीने ह्या डिझाईन्स आहेत. डिझाईन पाहू शकता आपण. अगदी छान बारीक वर्क केलेलं आहे. रसरवा आहे त्याच्यावरती. जाळी पॅटर्नचं पण डिझाईन केलेलं आहे. रसरवा केल्यामुळं थोडंसं कलकत्तीमध्ये पण मिळतं. कलकत्ती वर्क मिक्स करून हे एक गोकाकमध्ये डिझाईन तयार झालेली आहे. अगदी छान दिसतात ह्या बँगल्स. हे सुद्धा भरीव पॅटर्नमध्ये असतात. रसरवा डिझाईन असते याला. हे आपण ओकेजनली यूज करू शकता तुम्ही आणि डेली वेअर पण करू शकता. यामध्ये आतून आपण प्लास्टिकची बांगडी टाकून देतो, ज्यामुळं बांगड्यांची जी स्ट्रेंथ आहे ती वाढते डेली यूजमध्ये. ही पण एक बांगडी आहे बघा, 15 ग्रामची. 15 ते 16 ग्राममध्ये एक बांगडी तयार होते. हा पूर्ण 6चा सेट आहे. तुम्ही एक बांगडीसुद्धा पर्चेसिंग करू शकता. त्यामध्येच हे एम्बॉसमध्ये हाफ राऊंडमध्ये येतात ह्या डिझाईन्स. ह्या पण खूप सुंदर असतात. लाईट वेटमध्ये तयार होतात. एक बांगडी ही 11 ग्राममध्ये तयार होते. म्हणजे कसं गिफ्टिंग वगैरेसाठी घेतात कस्टमर्स मोस्टली. या डिझाईन पण अगदी तुम्ही बघू शकता जवळून. खूप छान असते. वरतून रसरवा असतो आणि असा हाफ शेप असतो त्याला. बांगड्यांना हाफ राऊंडमध्ये डिझाईन तुम्ही अगदी बघू शकता. त्याला जे तासकाम वगैरे रसरवा केलेला आहे ना, त्यांची शाईन जी आहे आणि फिनिशिंग जी आहे ते आपल्या PNG & सन्समध्ये फिनिशिंग दागिन्यांची खूप छान असते. अशी फिनिशिंग तुम्हाला कुठंच मिळणार नाही. सेम त्यातल्याच या बांगड्या आहेत पाटल्या. ब्रॉडनेसपेक्षा जास्त 2 तोळ्याची एक बांगड्या. ह्याच्यावर पण वर्क खूपच सुंदर केलं. सेम खूप छान वर्क केलेलं आहे. रसरवा पण केलेला आहे याच्यावरती. त्यामुळे अगदी छान उठून दिसतात डिझाईन यांच्या. तुम्ही काचेच्या बांगड्यांमध्ये ओकेजनली वगैरे घातल्या ना, खूप छान वाटतं. एंटिकचं थोडंसं ट्रेंड चालू आहे नवीनमध्ये. कस्टमरला नेहमी हे ग्राहकांना काहीतरी नवीन हवं असतं. सो आपण गोकाक वगैरे घेतातच कस्टमर्स. बट आता अँटिकची सुद्धा सध्या खूपच डिमांड वाढलेली आहे. अँटिकमध्ये पण ह्या बांगड्या आहेत. ह्या बांगड्या बघू शकता तुम्ही. अँटिकचे कलेक्शन्समध्ये मोस्टली जेव्हा स्टोन्स कुंदन यूज होतात ना, तेव्हा त्या अँटिकचा जो लुक आहे ना अँटिक दागिन्यांचा, तो अजूनच उठून दिसतो. त्यामुळे त्यामध्ये स्टोन्स वगैरे असतातच नाही. आणि अँटिकचे जे ज्वेलरी दागिने तयार होतात ते मोस्टली थोडंसं हेवी वेटमध्येच तयार होतं. ही 14 ग्रामची एक बांगडी आहे. त्याचा पूर्ण सेट आहे हा 6चा. 6 बांगड्यांचा पूर्ण सेट आहे. तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता आणि जर तुम्हाला सायझिंगनुसार हवं असेल तर कस्टमाइज करून तुम्ही वापरू शकता. ओके. पुन्हा यामध्ये हा बघा स्क्रूमध्ये येईल. स्क्रू पॅटर्नमध्ये बांगड्या आहेत या. ही एक बांगडी 21 ग्रामची आहे. जर तुम्ही कोणासाठी गिफ्टिंगसाठी बघत असाल आणि तुम्हाला सायझिंग माहिती नसेल तर हा स्क्रूचा ऑप्शन अगदी बेस्ट असतो. म्हणजे डायरेक्टली ओपन करून तुम्ही वेअर करू शकता. साईजचा काहीच इश्यू नाही. प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेमच येणार नाही. यासुद्धा छान आहेत अँटिकमध्ये. याचं वेट काय आहे? याचं 21 ग्रामची एक बांगडी आहे. ओके. तुम्ही जवळून बघू शकता. डिझाईन्स खूप सुरेख आहेत याची. आता हे नवीन एक पॅटर्न आलेलं आहे आमच्याकडे. अगदी बारीक काम आहे आणि डिझाईन्स तुम्ही बघू शकता. खूप सुरेख डिझाईन आहे बघा. अगदी बारीक काम केलेलं आहे यावरती. डिझाईन म्हणजे अँटिकमध्ये खूप सुंदर आलेलं आहे. असं कोणीही बघितलं ना तर त्यांना ते आवडणार म्हणजे आवडणारच. वर्क खूप छान केलेलं आहे. खूप छान वर्क केलेलं आहे याला. आणि ही एक बांगडी आहे ना
9 ग्राम 940 म्हणजे ऑलमोस्ट 10 ग्रामची एक बांगडी बनवलेली आहे अँटिकमध्ये. एवढे लाईट वेटेड तयार झालेले आहेत आणि टिकायला पण खूप छान टिकतात. यामध्ये प्लास्टिकची बांगडी आपण टाकून देत असतो. ओकेजनली यूजसाठी अगदी छान आहे. म्हणजे आजकाल कसं अँटिकचे नेकलेसेस येतात, हो. मंगळसूत्र येतात, त्यावरती जर तुम्ही मॅचिंग सेट बघत असाल तर तुम्ही ह्या बांगड्या घेऊ शकता. अगदी छान ऑप्शन राहील. त्याच्याच ह्या पाटल्या आहेत, 6चा सेट आहे हा. एक बांगडी जी आहे ही 19 ग्रामची एक आहे आणि ह्या पण स्क्रूमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे सायझिंगचा इश्यू असेल, तुम्हाला साईज माहिती नसेल तर तुम्ही हे गिफ्टिंग वगैरे देऊ शकतात. म्हणजे डायरेक्टली ओपन करून तुम्ही घालू शकता, वेअर करू शकता. ह्याचं वेट काय? वेट याचं का? याचा वेट आहे बघा 19 ग्रामची एक बांगडी. ओके. लाईट वेटेड तयार झालेलं आहे अँटिकमध्ये. वेअर करू शकता बांगड्या ओकेशनली वेअरसाठी. एक बांगडी ही आहे 11 ग्रामची. 11 ग्राममध्ये सिंगल बांगडी तुम्हाला मिळते. त्याचा तुम्ही 4चा सेट पण घेऊ शकता आणि 6चा सेटसुद्धा घेऊ शकता. अगदी लाईट वेट, म्हणजे लग्नाची जरी खरेदी करायची असेल तुम्हाला तर तरी कमी बजेटमध्ये तुमचं पूर्ण सेट तुम्ही घेऊ शकता. वेट काय आहे तिचं? याचं 22 ग्राम एका बांगडीचं वजन आहे आणि याचं 11 ग्राम. आणि आपल्या मोस्टली प्रचलित आहेत ह्या मशीन वर्कमध्ये पाटल्या बांगड्या आहेत. त्यांना मेकिंग चार्जेससुद्धा लो असतात, फार कमी असतात त्यांना. हो का? ही 11 ग्रामची एक बांगडी तयार होते. डेली वेअरसाठी अगदी बेस्ट असतात, कारण ह्या पूर्ण सॉलिडमध्ये तयार झालेल्या असतात. पोकळ वगैरे असं काही नसतं. सेम त्याच्याच ह्या पाटल्या आहेत. सेम प्रकारे सेम पद्धतीने तयार झालेल्या असतात सॉलिडमध्ये. आता आपण ह्या बघू. हे कलकत्ती वर्कमध्ये आहेत. कलकत्ती वर्कमध्ये मोस्टली रसरवा असा वापर केलेला असतो आणि याला मिररचा पण लुक येतो. जर आतनंही गोल्डची पूर्ण पट्टी असली ना तर त्याला मिररचा लुक येतो. रसरवाचं रिफ्लेक्शन त्या गोल्डवरती आल्यामुळे अजून रिफ्लेक्ट होतं, अजून शाईन होतात त्या बांगड्या. ह्या डिझाईन्स आलेल्या आहेत रसरवामध्ये, नवीन कलेक्शन आलेलं आहे हे सुद्धा. ही एक बांगडी आहे बघा, 14 ग्रामची एक बांगडी तयार आहे. त्याच्याच ह्या पाटल्या पण आहेत. 20 ग्रामची एक पाटली, फ्लॉरलेस याची वाटली असते. हे पण एक नवीन कलेक्शन आलं आहे मिरर वर्कमध्ये. अगदी सुंदर कलेक्शन. या तर लगेच आल्या आणि लगेच सेल झाल्या. आम्ही पुन्हा मागवल्या कारण कस्टमरची डिमांड याला खूप जास्त आहे. शिवाय याला मेकिंग चार्जेससुद्धा खूप कमी आहेत. हो, मेकिंग चार्जेस पण कमी आहेत याला. आणि ही एक बांगडी 11 ग्रामची तयार झालेली आहे. डिझाईन खूप सुरेख आहे. तुम्ही जवळून दाखवू शकता याची डिझाईन. अगदी जवळून दाखवा. एकदम जी शाईन आणि जे रिफ्लेक्शन आहे ना रसरवा केल्यामुळं, तो खूप छान दिसतो. बांगड्यांमध्ये आपण जर वेअर केलं ना अगदी शाईन होतात ह्या बांगड्या. खूप छान लुक येतो बांगड्यांचा. फिनिशिंग पण खूप छान. हो, फिनिशिंगसुद्धा खूप छान आहे. आणि हे कलकत्ती कडे आहेत. त्याला सुद्धा स्क्रू आहे. रसरवा काम केलेलं आहे पूर्ण. हे बघा, या पद्धतीने स्क्रू ओपनेबल आहे बँगल्स. बऱ्याच वेळा कस्टमरला रेडी पीस साईजमध्ये मिळत नाही, कारण काही काहींचा हाताचा साईज हा मोठा असतो. अशा वेळेला हा स्क्रूचा जो ऑप्शन आहे तो त्यांच्यासाठी उपयोगी ठरतो. वेट काय आहे? त्याचे एका बांगडीचं वजन आहे बघा 32 ग्रामची एक बँगल आहे. कलकत्ती वर्क आहे. कलकत्ती वर्क थोडंसं जास्त वजनामध्ये येतं. तर अजून एक पॅटर्न आपण बघूया एम्बॉसमध्ये आणि मीना वर्कमध्ये. हे तुम्ही जवळून बघू शकता ह्या बांगड्या. याच्या आतमध्ये आपण प्लास्टिकची बांगडी भरून देतो स्ट्रेंथ वाढण्यासाठी, आणि तसेसुद्धा ह्या मजबूतच आहेत. 10 ग्रामची एक बांगडी आहे. यामध्ये मीना वर्क केलेलं आहे आणि याला हाय पॉलिश पण आहे. सो तुम्ही याचे डिझाईन्स वगैरे सगळे बघू शकता. अगदी सुरेख आहे. पूर्ण शाळचा सेट आहे. सेम त्या वेट काय आहे? हे एका बांगडीचं वजन आहे बघा 10 ग्राम. 10 ग्राम. त्यामधल्या ज्या पाटल्या आहे 6चा पूर्ण सेट आहे हा. 16 ग्रामची एक बांगडी आहे. नाही, 16 ग्रामची एक बांगडी आहे. ह्याच्यावर पण खूप छान वर्क केले. हो, सेम यातल्याच आहे. हो. आपण मीना वर्क केलेलं आहे यावरती.
अगदी कमी डिझाईन आहे, पण तिचा लुक खूप छान आहे. हां. कमी डिझाईनमध्ये सुंदर लुक आहे. आणि आता ह्या ज्या आहेत ह्या स्टोन्समध्ये आहेत. ही एक बांगडी आहे 9 ग्रामची. म्हणजे लाईट वेट आहे एकदम. लाईट वेटेड आहे आणि शिवाय सॉलिडमध्ये तयार झालेले आहे. सॉलिड बांगड्या आहेत पूर्ण भरीवमध्ये. आणि हे बघा इथं स्टोनची सेटिंगसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी आतमध्ये स्टोन्स लावलेले आहेत, त्याचे पडण्याचे चान्सेस कमी होतात. स्टोन्स वगैरे पडत नाही. आणि हे साधे आपले अमेरिकन डायमंड आहे, रिअल डायमंड्स नाही. सेम त्यातल्या ह्या बांगड्या आहेत, पूर्ण सेट आहे हा ह्या पद्धतीने. या बांगड्यांचा 15 ग्राम एका बांगडीचं वजन आहे. मिडलमध्ये स्टोन्स आहेत, साईडला गोल्ड. याचाही लुक खूप छान येतो. वेस्टर्न वेअरवरती काही काही कस्टमरची डिमांड्स असतात, ज्यांना डायमंड्स आवडतात ते घेतात ह्या अशा टाईपचे. आणि डायमंडला मेकिंग चार्जेस किती असतात? कसे? डायमंडला वेगळे असतात. हे रिअल डायमंड नाही, हे अमेरिकन डायमंड आहे. हे जे डायमंड्स आहे ना, हे डायमंडचं वजन आहे ना सोन्याच्या वजनात मायनस केलेलं असतं, कारण यावरती ग्रॉस वेट नेट वेट असतं. हे स्टोन्स जे आहेत ते एक्स्ट्रा तुम्ही ॲडिशनल पैसे पे करतात, ते मिनिमम असतात, मिनिमम चार्जेस असतात. तर हे आपण अजून एक डिझाईन बघू ब्लोसममध्ये, गोककमध्ये. गोकक पॉलिश आहे याची. ही 12 ग्रामची एक बांगडी आहे सिंगल. यामध्ये बघू शकता तुम्ही स्टोन्स आहे आणि मध्ये ब्लोसम्स आहे. त्या ब्लोसमच्या डिझाईनमुळे त्या अगदी खुलून दिसतात, अगदी खुलून दिसतात हे डिझाईन्स. वेट काय? पूर्ण सेट आहे. याचं वजन आहे 11 ते 12 ग्राममध्ये बनते ही एक बांगडी. सेम त्यातलेच कंगन आहेत 2 ब्लोसम डिझाईनमध्ये. या कंगनचं वेट आहे 23 ग्राम. 23 ग्रामची एक बांगडी आहे ही. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर आणि सुरेख त्याचं काम दिसतं. ब्लोसम डिझाईन्स आहे, मध्ये हे स्टोन्स आहेत, रसरवा वापरलेला आहे. एकदम भरीव वाटतात, अगदी भरीव दिसतात. तुम्ही फक्त सिंगल कळा जरी हातात वेअर केला ना तरी हात तुमचा अगदी खुलून दिसेल, भरीव दिसतात. भरून दिसणार. आपण थोड्याशा अँटिकमध्येच मिळतात. याच्यावरती पण कुंदन आणि स्टोनचं वर्क केलेलं आहे, रस्टवा केलेला आहे, घेरी पॉलिशमध्ये आहेत हे. यासुद्धा अगदी सुरेख डिझाईन्स आहेत. ही सिंगल बांगडी आहे बघा, 14 ग्रामची एक बांगडी आहे. या बांगड्यांची पण डिमांड भरपूर आहे आता. वर्क पण खूप छान केलेलं, खूप सुंदर केलेलं आहे. काही काही कस्टमरला कसं अगदी गोकक पॉलिश नको असते किंवा अगदी येलो नको हवं असतं, तर मिडलचा हा ऑप्शन आहे, तुम्ही बघू शकता. ह्या पॉलिशमध्ये फरक आहे. हो. ज्यांना अगदी रेडिश पण नको आहे पॉलिश, त्यांच्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. सेम गोककमध्ये कंगन आहे बघा तुम्ही डिझाईन. याची सुद्धा अगदी सुरेख डिझाईन आहे. 24 ग्रामचं एक कंगन आहे हे, एक बांगडी 24 ग्रामची. रसरवा केलेला आहे. डिझाईन तुम्ही बघू शकता, अगदी बारीक डिझाईन केलेली आहे आणि सुंदर डिझाईन केलेली आहे. अजून एक आपल्याकडे ऑप्शन आहे. काही काही कस्टमरची डिमांड असतात की आम्हाला अशा ब्रॉडनेस नको आहे, कमी ब्रॉडनेसमध्ये हव्या आहेत, सॉलिडमध्ये हव्या आहेत, टिकाऊ हव्या आहेत. तुम्ही बघू शकता, हातात घेऊन सुद्धा तुम्ही बघू शकता. एका बांगडीचं वजन आहे बघा या 12 ते 13 ग्राममध्ये एक सिंगल बांगडी तयार होते ही, आणि अगदी सॉलिडमध्ये असते. डेली वेअरसाठी रफ अँड टफ यूज करू शकतो. त्यासुद्धा कानसमध्ये येतात. अगदी छान बारीक सुरेख डिझाईन आहे. तुम्ही जवळून डिझाईन्स बघू शकता याची, अगदी सुंदर दिसतात डिझाईन्स. सिंगल पण यूज करू शकतो. हो, तुम्ही सिंगलसुद्धा यूज करू शकता. सिंगल वापरू शकता आणि सिंगल घेऊ सुद्धा शकता. तसंच हे एक अजून ऑप्शन आहे बघा, 13 ग्रामची एक बांगडी आहे, लाईट वेटेड आहे. दिसायला मोठे दिसतात पण लाईट वेट आहे. 13 ग्रामची एक सिंगल बांगडी. याचीसुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. वर्क खूप छान केलं, खूप सुंदर वर्क केलेलं आहे याचं. आणि आपल्या सगळ्या दागिन्यांची फिनिशिंग ही खूप छान असते. बऱ्याच वेळा कस्टमर्स आम्हाला सुद्धा सांगतात तुमच्या दागिन्याची फिनिशिंग आम्हाला कुठेच मिळत नाही. PNG जशी PNG अँड सन्समध्ये असते तशीच
कुठं दुसऱ्या ठिकाणी आम्हाला दागिन्याची फिनिशिंग मिळत नाही. खासियत आहे ते. खासियत आमची स्पेशलिटी हीच आहे की आमच्या दागिन्यांची फिनिशिंग ही खूप छान असते, खूप सुंदर असते. पुन्हा ही एक येईल एम्बॉसमध्ये, हाफ राऊंडमध्ये बांगडी आहे. याची सुद्धा डिझाईन खूप सुंदर आहे, सुरेख आहे. ही 9 ग्रामची एक बांगडी आहे. जर तुम्ही गिफ्टिंगसाठी किंवा डेली वेअरसाठी बघत असाल, लाईट वेट बघत असाल, तर हा एक बेस्ट ऑप्शन राहील तुमच्यासाठी. या कलकत्तीमध्ये बँगल्स आहेत रसरवा पॅटर्नमध्ये. तुम्ही बघू शकता रसरवा काम केलेलं आहे, बारीक बारीक काम केलेलं असतं कलकत्ती वर्कमध्ये नेहमी. ही सुद्धा ही एक बांगडी तुम्हाला 13 ग्रामची एक बांगडी आहे. ही 13 ग्राममध्ये एक बांगडी मिळेल तुम्हाला. आणि ओकेजनली यूजसाठी ह्या मोस्टली घेण्यात येतात. सण समारंभासाठी, काही कार्यक्रमासाठी, लग्नामध्ये त्या मोस्टली बांगड्या घेतात. कारण याची डिझाईन जी आहे, रसरवा जो आहे तो खूप छान असतो आणि त्या ओकेजनमध्ये किंवा सण समारंभामध्ये अशा बांगड्या उठून असतात. नाही, ह्यासुद्धा तुम्ही बघू शकतात एम्बोस प्लस रसरवामध्ये आहे, हाफ राऊंडमध्ये. 10 ग्रामची एक बांगडी आहे. 10 ग्राममध्ये भरलेल्या बांगड्या दिसतात, शिवाय मोठ्या दिसतात. ह्यासुद्धा अगदी सुरेख भरीव दिसतात एकदम. हो, भरीवमध्ये दिसतात. ह्यासुद्धा अगदी छान आहेत बघा, डिझाईन यांची फिनिशिंग खूप छान आहे. बघू शकता डिझाईन. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.